नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या भक्तांना दृष्टांत नेहमी देतच असतात. तर आज असाच एक दृष्टांत यशोदाताईंनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तर मग चला जाणून घेऊयात की नक्की काय अनुभव आला त्यांना. यशोदा मामी प्रत्येक कामात असताना त्यांचं स्वामींचं नामस्मरण चालूच असे. आज भल्या पहाटेपासूनच त्यांनी गुरुचरित्राचं वाचन देखील चालू केलं होतं आणि नामाचा जप तर अखंड चालूच होता. अण्णा मामांच्या घराला देवधर्म हा काही नवीन नव्हता. 10-12 वर्षांपूर्वी मामींना अक्कलकोटला नेलं होतं. तेव्हापासून मामींना स्वामींची ओढ लागली ती लागलीच. यशोदा मामी म्हणजे अख्ख्या गावच्याच मामी. गोल भरलेला चेहरा, नाकी डोळी नीटस, उजळलेला सावळा रंग, अंगावरची 9वारी साडी आणि कपाळावर 8 आणे एवढं कुंकू. मामी आणि मामांचं प्रसन्न व्यक्तिमत्व अख्ख्या गावालाच माहीत होतं. सकाळपासून किंबहुना काल रात्रीपासूनच मामी जरा अस्वस्थ होत्या. गेले 2 दिवस कधी नव्हे असा मुसळधार पाऊस चालू होता. बरे, पावसाचं काही नाही, पण घरात अवघडलेली सून शांता. सरकारी दवाखान्यातल्या नर्स येऊन गेल्या आणि म्हणाल्या की इथे उपकेंद्रात बाळंत होण्यासारखं काही दिसत नाही, कारण बाळ फिरलेलं दिसतंय, तालुक्याला न्यावं लागेल. तेव्हापासून मामींच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता, कारण शांताचे दिवस भरलेले होते. कालपासून गावाबाहेरचा ओढा तुडुंब भरून वाहत होता. इकडचा माणूस तिकडे आणि तिकडचा कोणी इकडे येऊ शकत नव्हता. गाडीची व्यवस्था झाली होती, पण जाणार कसं? वरून शांताला आज सकाळपासूनच दुखायला लागलं होतं. तिला कळा यायला लागल्या होत्या. इकडे मामा देखील चिंतेत होते आणि मुलगा काल पलीकडे गावाला गेलेला होता, तो तिकडेच अडकलेला. त्यात सुनबाईंचे दिवस भरलेले. त्यांनी गाडीची सोय केली होती, पण पलीकडे जाण्याची काहीही व्यवस्था नव्हती. अस्वस्थ मामा वाड्यामध्ये येर झऱ्या घालत होते. एकमेव उपाय म्हणून मामींनी गावातल्या एका जुन्या सुईणीला निरोप धाडला. भल्या पहाटे पांडू निरोप घेऊन गेला, पण ती जागेवर नव्हती, तर आजूबाजूला आली की ताबडतोब पाठवून द्या असं सांगून तो बिचारा देखील पुन्हा परत आला. त्यात शांताच्या कळा आता वाढायला लागल्या होत्या. मामींनी 10-12 वर्षांपूर्वी एकदा काही सुविधा नसल्यानं आपल्या मुलीचं घरीच बाळंतपण केलं होतं, पण आज ती परिस्थिती नव्हती. त्यावेळी सगळी बाळंतपणं घरीच व्हायची आणि आता वयानं थरथरणाऱ्या हातांना हे बाळंतपण कसं जमणार होतं? तरी देखील त्या खंबीर बाईनं सगळी तयारी करून ठेवली होती. सुती कपडे, गरम पाणी आणि नाळ कापायला कोरं ब्लेड पान देखील. माझ्या स्वामींनी वेळ आणली तर त्यांच्यावर भार सोपवून मी ती सगळं करणार होती. देवाचा धावा करत मामा सुनेच्या खोलीबाहेर अस्वस्थपणे फिरत होते. त्यांनी पुन्हा एकदा पांडूला बघून यायला सांगितलं. काही वेळात पांडू देखील हात हलवत परत आला. कोणी आहे का घरात? बाहेरून एका बाईचा आवाज आला. रमासुईन आली म्हणून मामी आनंदाने बाहेर पळाल्या, पण बाहेर दुसरीच कोणीतरी होती. एखाद्या घरंदाज घरातली वाटावी आणि चेहरा चंदनासारखा नितळ. मामींनी तिला विचारलं तर ती म्हणाली, रमा आजींनी पाठवलंय. म्हातारपणी त्यांच्यापेक्षा हे काम मी चांगलं करेल म्हणून. मामींचा जीव आता भांड्यात पडला. त्यांनी आनंदाने तिला पायावर पाणी घालून घरामध्ये घेतलं. मामींनी सगळी पूर्वतयारी आधीच करून ठेवली होती. आता मामा मामी दोघांनाही जरा हायसं वाटत होतं. बराच वेळ शांताचा ओरडण्याचा आवाज बाहेर येत होता, पण त्या पाठोपाठ लहानग्याचा टाहो असा वाड्यामध्ये घुमला तसे मामा खुर्चीवर बसले. मामींना तर काय करू आणि काय नाही असं झालं होतं. बाळ फिरलेलं होतं, पण सुईणीनं निष्णात डॉक्टरांना जमणार नाही अशा पद्धतीनं बाळंतपण केलं होतं. बाहेर येत मामींनी गोड बातमी मामांनाही दिली. बाळ आणि शांता दोघेही सुखरूप आहेत असं सांगितलं. सगळं व्यवस्थित करून ती सुईण निघाली तेव्हा मामींनी चहा टाकला आणि म्हणाल्या, तुला कधी गावात नाही पाहिलं? तेव्हा ती म्हणाली, मी राजश्री, रमा आजींच्या लांबच्या नात्यातली. चहानंतर मामी ओटी भरू म्हणाल्या, पण तिनं नंतर येते असं सांगितलं आणि निघून गेली. मामी तिच्या पाठ मोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिल्या. दिवस मावळतीला आला होता आणि दुपारपासून पाऊस कमी झाला होता. बाळकृष्ण आता छान झोपला होता. मामांचा मुलगा रमा सुईणीला गाडीवर टाकून गडबडीनं घेऊन आलेला होता. बायकोला कळा येत आहेत हे त्याला कळालं होतं आणि उशीर नको म्हणून ओढ्याचं पाणी जरा कमी झालं तसं त्यानं पलीकडेच अडकलेल्या सुईणीला गाडीवर बसवलं आणि लगबगीनं घरी पोहोचला.
सगळ्यांचे हसरे चेहरे पाहून त्यालाही जरा हायसं वाटलं. मामींनी सगळी गोष्ट सांगितली तेव्हा म्हातारी रमासुईन म्हणाली, अहो काय सांगू मामी, मी वड्याच्या पड्याला होते, कशी येणार होते, आणि तुम्ही म्हणता तशी कोण बाई नाही माझ्या पाहुण्यांमध्ये. मामा मामी तर आश्चर्यानंच पाहू लागले. पांडू सुद्धा म्हणाला की जेव्हा मी घरी गेलो तेव्हा घर बंद होतं आणि कुणीच नव्हतं. मामी लगेच पळाल्या आणि स्वामींपुढे साखर ठेवली. म्हणाल्या, महाराज, भक्तांसाठी तुम्ही अन्नपूर्णा देवीचं रूप घेतलं होतं आणि आज पुन्हा सुईणीचं रूप घेऊन तुम्ही माझ्या सुनेला सोडवलं. माझ्या नातवाचं मोठं भाग्यच म्हणावं लागेल की जन्मताच स्वामींचे हात त्याला लागले. चिंब भिजलेल्या डोळ्यांनी मामी अनेक तास स्वामींच्या समोर बसूनच होते. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं हा अनुभव त्यांना आला. तर मग मित्रांनो, तुम्हालाही एखादा असा अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच आमच्यासोबत तो शेअर करू शकता. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.